वसई आणि नाताळ यांचं अनोखं नातं आहे. नाताळच्या सणाला अवघे 10 दिवस बाकी आहेत आणि गावागावात नाताळच्या तयारीची लगबग पाहायला मिळते. नाताळ म्हटलं की घराघरासमोर आठवतो तो क्रीप म्हणजेच नाताळ गोटे. सध्या वसई गावा परिसरातील तरुणांची ही नाताळ गोटे बनवण्याची लगबग सुरू आहे. ज्यांचे नाताळ गोटे मोठे असतात त्यांनी ऑक्टोबर महिन्यापासूनच तयारी सुरू केलेली आहे. कोणी घराला रंगरंगोटी करण्याची देखील तयारी केलेली आहे. घराला लाइटिंग करतात, झाडांना लाइटिंग करतात. तर तिकडे सांडोर परिसरात जर पाहिलं तर गेल्या 30 वर्षांपासून जो आहे की अशा प्रकारचा गोठा बनवला जातो. तयारी जी आहे जोरदार सुरू आहे आणि 23 पर्यंत हा गोठे तयार होतील असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी जे आहे की ख्रिस्ती बांधवांची लग्नाची धावपळ आहे. घरात नातेवाईकांमध्ये लग्न असल्यामुळे कुठेतरी उशिरा लागणार आहे, परंतु डे नाईट करून हा नाताळ गोठा आम्ही बनवणार आणि वसई विरारकरांसाठी पुन्हा एकदा जी आहे की नाताळ गोठ्यांची पर्वणी पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं की 23 तारीख ते 1 तारीख दरम्यान जे आहे की वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कॅथलिक बांधव जे आहेत की मोठ्या प्रमाणात नाताळ गोठे करतात आणि ते पाहायला वसई विरार परिसरातून मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. त्यामुळे वसई विरारकरांना यंदा नाताळ गोठ्यामध्ये काय वेगळं पाहायला मिळणार हे देखील पाहावं लागणार आहे. ज्या तरुणांनी ही लगबग केलेली आहे, तयारी केलेली आहे, त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांची तयारी कशी आपण ऐकूयात. माझं नाव रिजॉय फरेरा आणि आज तुम्ही ज्या गावामध्ये हजर आहेत त्याचं नाव आहे वखारेवाडी सांडोर. या गावाचं सांगायचं तर साधारण हा 30वा वर्ष आम्ही कंटिन्युअसली क्रिसमसचा घोटा पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार बनत आहे. क्रिसमसचा घोटा म्हणजे नाताळचा जन्म, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा 2000 वर्षापूर्वी झालेला जन्म आम्ही नाताळच्या घोटाच्या देखावाच्या ह्याच्याने सादर करत असतो. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑक्टोबरच्या एंडला साधारण आमची तयारी सुरुवात होते आणि ते आम्ही कंटिन्यूस डे अँड नाईट सगळी मुलं लागतात, लहानापासून ते सिनियर सिटीजनपर्यंत प्रत्येकांचं ज्यांचं योगदान आम्ही घेऊन आज लोकांच्या अपेक्षेप्रमाणे चांगल्यात चांगला देखावा तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदा काय काय 25 तारखेला असेल तुमचं? 25 तारखेला सांगायचं तर डेकोरेशन असेल, आमचा नाताळचा घोटा असेल, क्रिसमस कॅरल सिंगिंग असेल, ज्या परीने आम्हाला जे करता येईल ते चांगल्यात चांगला देखावा, चांगल्यात चांगला वातावरण निर्मिती, चांगल्यात चांगला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रकट करण्याचं कार्य आमच्याकडून होत असते आणि त्याचं भाग्य या गावाला लागले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. ऑस्टिन गोन्साल्विस आहे. दरवर्षी आम्ही क्रिसमसची तयारी करत असतो आणि क्रिसमस म्हणजे आमचा एकदम महत्त्वपूर्ण फेस्टिवल आहे आणि सर्व आमच्या गावात लाईटिंग वगैरे पहिल्याच आठवड्यात पहिला 1 स्टार, दुसरा असं 5 स्टार आम्ही बनवतो. म्हणजे अलग अलग दिवशी अलग अलग स्टार लावत, म्हणजे अलग अलग वीकला आम्ही स्टार लावत असतो. किती दिवस लागते तयारीसाठी तुम्हाला? तयारीसाठी कमीत कमी 3-4 दिवस लागतात. हे झाड तुम्ही स्वतः बनवलं आहे का? स्वतः होममेड आहे. आपली सायकलची रिंग, नंतर एक रॉड उभा केला, खाली आहे ते आपलं ऑफिस चेअरचं हे असते ना बेस, तो हे करून 2 टाके मारून नंतर सेंटिंगची तार आहे ना त्याच्याने फिरून मग आपले ते मिळतात ना रोल मिळतात ना ते फिरवल्यात खाली. किती फूट आहे ही? 6 फूट आहे आणि खालून 2 फूट त्याचा बेस आहे. वेनेल गोन्साल्विस. कशी तयारी चालू आहे? चालू आहे म्हणजे आता लग्न वगैरे भरपूर आहेत ना, म्हणून जरा थोडं स्लो चाललंय, पण ते सगळं आहे ना 23 पर्यंत संपेल. 23-24. तू काय बनवतोय आता? आता क्रिसमस चाललंय, फक्त हे गाईचा गोठा वगैरे ते चालू आहे आणि मध्ये आणि याच्यात मुव्हिंग पार्ट्स वगैरे आहेत ना, वायरिंग केलेली आहे, फक्त मुव्हिंग पार्ट्स आणि सेटअप लावायचा राहिलाय. काय थीम असेल? थीम सगळी म्हणजे असं मिक्स कॉम्बिनेशन आहे. ओल्ड मध्ये दाखवायचं आहे सगळं, म्हणजे जुन्या प्रकारामध्ये कसे ते जे करतात शेती वगैरे त्यामध्ये.